दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती एका बाजूला पालघरची रन मशीन ज्याचं नाव आहे करण मोरे. वेऊर गावाला बिलॉंग करणारं हे एक पालघरचं अनमोल रत्न सध्या दाखल झाल्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल, पहिलाच बॉल थ्रू द कव्हर्स. बॉलला बिटवीन द गॅप ढकलले. बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 रन. सुरुवात अगदी चौकारानं. इथून आपण पाहू शकाल खूप चांगला फटका आणि तदनंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. सध्या 1 बॉलचा खेळ आणि 4 रन ह्या फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही वेळेला करणचा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाईल. आता चुकी झाले नयनकडनं. फार कमी वेळा हे पाहायला मिळतं चित्रामध्ये आणि सफाई क्रिकेटमध्ये तोही नयन एक चांगला खेळाडू आहे, परंतु यावेळेला आता त्यांच्या माध्यमातून झाली चुकी आणि बॉल चाललाय सलगचा दुसरा चौकार. व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं, परंतु पोझिशनमध्ये आले खरे. त्यावेळेला बॉलनं गिरकी घेतली आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आता सध्या स्कोर काढला. 2 बॉलचा खेळ संपले. 8 रन हे प्रगतीपथावरती आहेत. आधी वाकडे यांच्या विपक्षात करण मोरे यांचा हल्ला आणि धावसंख्या सरळ जाऊन पोहोचते 8 वरती. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला ऑन साईडला फटका केलाय. बॉल चालला. मिड विकेट मधनं खेळाडू वेगानं पुढे आलेत. बघता बघता सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन इझिली डन. 3 बॉलचा खेळ देखील संपला. आता धावसंख्या 10. ओंकारनं तिसरीसाठी पलटले होते. करणनं नकार दिला. सरळ आणि स्पष्ट तो नकार होता. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 10 वरती. 3 बॉलचा खेळ. शिवनेरी चषक खूप चांगल्या पद्धतीने आज 7व्या रात्रीमध्ये आलं आणि 7व्या रात्रीत व्यावसायिक गटाला सुरुवात झाली. आजचे 4 संघ आहेत, त्यांच्यामध्ये बिग बॅच पद्धतीने सामने रंगतायत, ज्यामध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन ऑन साईडला फटका खेळलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी आपण पाहू शकाल गगनाला गवसणी घालणारा करण मोरे रन मशीनच्या बॅटमधनं हा आसमानी टोला. षटकार. जाऊया मॅचकडे. इथून आपण पाहतात या षटकात आता धावांचा वेग वाढत चाललाय. आधी वाकडे यांच्या विपक्षात करण यांची आक्रमकता. इथे देखील आपण पाहतात चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि तदनंतर ओंकार देसाईने सांगितलं की नाही, या बॉलवरती रन नाही होणार. डॉट बॉल ॲक्शन रिप्ले त्या बॉलचा बघा. इथून बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूनं वळणारा राहिला. अगदी बॉल अंगावरती जाऊन आदळलाय. धावसंख्या फलकावरती 16. बॉलचा खेळ झाला 5. खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी अगदी डगआउटमधून सेट होऊन आलेत करण मोरे. एका बाजूला ओंकार देसाई नॉन स्ट्रायकिंग एंड. करणच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला. आता दुसऱ्या षटकात पाहूया. ओंकार देसाईकडनं देखील फार अपेक्षा, त्यांचे देखील चाहते इथे आलेत. ताई पॅकर्स पालघर, पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाकडनं आज खेळत असताना या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका तर खेळलाय. खरा बॉल चाललाय ऑन साईडला, जिथून आपण पाहू शकता फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 17 धावा धावफलकावरती आहेत. घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत राहा शिवनेरी चषक आणि आजची 7वी रात्र व्यावसायिक गट. एकदा सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात शिवनेरी चषक. विराथन नांदगडी पाडा यांचं मात्र अतिशय सुंदर असं नेत्रदीपक आयोजन नियोजन. पंकज पाटील यांच्यासाठी आता आले कॅश प्राईज. जर पंकज पाटील डाऊन ॲट 1 साठी दाखल झाले मैदानाच्या आत, फक्त मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनला जरी बॅटिंगला आले तरी देखील उज्ज्वल, हर्षल कौस्तुभ अँड भाग्येश यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. फक्त मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी दाखल होण्याकरिता. हे पंकज पाटीलवरचं प्रेम. हे संपूर्ण खेळाडू टेंबोड्यातून बिलॉंग करतात, अगदी पंकज पाटीलच्या गावातून, आणि ते सध्या पंकज पाटीलला शुभेच्छा या माध्यमातून देतात की बॅटिंगला त्यानं 1 डाऊनला यावं. मनोज आलेत, मनोज घाटा ST क्रिकेटमधनं. याही खेळाडूंना भरपूर प्रगती केली भिवंडी ग्रामीणमधनं आणि तो सध्या दाखल झालाय.
हर्ष 11 मकरंद स्पोर्ट्स या संघाकडनं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता रात्रकालीन क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेकडे मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मनोज घाटा, एका बाजूला करण मोरे. मागील षटकात देखील 6 बॉल ज्यांच्या नावी राहिले आणि संपूर्णपणे त्यांनी आक्रमण केलं. आता करण मोरे पुन्हा एकदा सज्ज झालेत फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉलला अगदी खोदून काढलं. इथून क्षेत्ररक्षण झाले आणि डॉट बॉलनं सुरुवात. खोलातला बॉल होता जिथे वैभव माळी आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅचमध्ये फलंदाजी सुरुवातीच्या काळात त्रस्त दिसले, परंतु मध्य काळानंतर तेही फॉर्मात आले आणि जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त टोलेबाजी ज्यांची राहिली. सध्या 1 बॉलचा खेळ इथून संपला. रणसंख्या 17 वरती स्थिर आहे. जमेची बाजू अशी आहे ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लबला की ते बिनबाद आहेत. गोलंदाज तयार. या बॉलला काय चेंडू होता, खूप चांगला. करण मोरेला इथून त्याचं उत्तर देता नाही आलं. मनोज घाटा सांगतात की अगदी तळागाळातून मीही सुरुवात केली या क्रिकेटला. समोर एक चांगला खेळाडू असला तरी देखील मी माझ्यातील सर्वोत्तम गोलंदाजी आणि ते मनोज घाटा आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल डॉट. आता येणाऱ्या काळात त्याचं उत्तर करणकडे असेल का? ओमकार देसाईने जाऊन मेसेज दिलेत की करण पहिल्या षटकात आपण धावा 17 केलेत, आता सिंगल डबल याही केला प्राधान्य दिलं तर निश्चित स्वरूपात धावा फुलतील, बहरतील. धावांची गती जाऊन पोहोचते 17. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा मनोज तयार. या बॉलला फटका खेळलाय आणि बॉल चाललाय मुख्य व्यासपीठाला. अभिवादन करणारा शिवनेरी चषकाचा दिमागदार ब्रँडेड करण मोरे ब्रँडचा हा षटकार 6. थँक्यू सो मच. महाराष्ट्रात क्रिकेट समेत आता बैलगाडा शर्यत याही खेळाला खूप जास्त प्रसिद्धी मिळत आहे. जरी आपल्या या विभागात नसेल परंतु भिवंडी म्हणा, रायगड म्हणा, ठाणे म्हणा, तिथे या बैलगाडा शर्यतीला फार प्रेम मिळतं. पुन्हा एकदा फटका, खूप चांगला खेळला आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत का? तर हो, जरूर आहेत. कॅप्टन होते तिथे. सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं मागील बॉलवरती षटकार. तोही षटकार खूप चांगला, अगदी ऑन दी ऑफ ड्राईव्हमध्ये कन्वर्ट केला आणि बॉलला पंच करत सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं. करणनं 10 बॉलमध्ये रन केलेत त्यांनी 24. ओमकार देसाई फार वेळानंतर आता स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा याही ओमकार देसाईने केली. मुंबईमधून सुरुवात आणि तदनंतर मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर खेळाडू टेनिस बॉलचा. सध्या शिवनेरी चषकामध्ये दाखल झाल्या. खूप चांगलं आयोजन त्यांचं देखील हे त्यांनी दर्शविलं. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल मनोज घाटा हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावरला बाटचिकट बॉल थडमानला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, बॉलला फील्ड केले. आता डॉट बॉल येतोय. मनोज घाटाचं कौतुक करावं तेवढं कमी, ज्यांनी अफलातून गोलंदाजी केली. समोर करण मरे होता, तदनंतर आपण पाहतात ओमकार देसाई राहिले, परंतु त्यांच्याही समोर खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ज्यांनी दाखवलंय. सध्या आत्तापर्यंत धावसंख्या 5 बॉलचा खेळ ज्यांनी परिपूर्ण हाताळला आणि रणसंख्या फक्त खर्च केली 7. ही क्वालिटी आहे मनोज घाटाळची. षटकातील पुढचा बॉल ओमकार देसाई यांच्याकरिता. ओमकार देसाईचा फटका अगदी आपण पाहू शकाल हुक करायचा होता, फाईन लेगच्या डोक्यावरनं खेळायचं होतं, परंतु तो बॉल डॉट बॉल येतोय. जतीन किणी ब्रँड ऑफ बहाडोली या मॅचचा आनंद घेतात आणि या मॅचला शुभेच्छा देतात. त्यांचं देखील स्वागत आहे. मागची 5 पर्व ज्यांनी ॲज अ ऑपरेटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं तेच आपण पाहतायत. बहाडोलीचे चॉकलेट बॉय या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 24. 12ची सरासरी राखत आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या मॅचकडे. जाऊया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 रन्स, 24 धावा बिनबाद. एका बाजूला करण मोरे ज्या 24 धावा दिसतात त्या संपूर्ण 24 रन या करणच्याच राहिल्यात. आता सध्या आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती प्रतीक हे सध्या दाखल झालेत.
प्रतीक वाकडे गोलंदाजी मार्कवरती भिवंडी ग्रामीण. क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी हाताळलंय. जिथे पहिलं षटक आदित्य वाकडे त्यांचेच बंधू आता प्रतीक वाकडे दाखल होत आहेत. 24 धावा धावफलकावरती करण आपण पाहता 24 वरती खेळतात. 10 बॉलमध्ये एका बाजूला ओमकार देवीदास देसाई 2 बॉल त्यांनी खेळले. आतापर्यंत नाही त्यांच्याकडनं अकाउंट खोलले. पाहूया येणाऱ्या काळात आता कुठल्या पद्धतीने क्रिकेट दाखवतील. फार अपेक्षा आहेत डगआउटमध्ये. आज पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स हा संघ परेश महादेव घरत सरांनी पुरस्कृत केला आणि त्या संघाकडनं आज चांगले चांगले क्रिकेटपटू जिथे आपण पाहतात याच विभागातला मनोज पाटील मन्या, विठ्ठलवाडीचा डॉन आणि त्यांचा खेळ बघण्याकरिता संदीप दादा किणी असतील, नवजोत दादा किणी असतील, त्यानंतर प्रफुल्लजी घरत असतील, वैभव भाई असतील, राकेश असतील आणि ते या मॅचला बघण्याकरिता आले. त्यांचं देखील आम्ही करतोय पुन्हा एकदा स्वागत. वेळ त्यांनी देखील काढलाय आजच्या दिवसासाठी. सातत्याने क्रिकेट प्रति हे वेळी नाव आहेत. गोलंदाजी मार्कवरती तयार. यावरला सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दिली बॉलला. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. पॉईंटचे खेळाडू वेगानं पुढे आलेत आणि बघता बघता आपण पाहू शकता तिथून सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने रनसंख्या 25. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच आता तिसरं. प्रतीक वाकडे आलेत गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला ओमकार देसाई तयार आहेत. आता इथून येणाऱ्या काळात मोठे फटके पाहायला मिळतील का? कारण स्वाभाविक खेळ त्यांचा असा आहे की त्यांना जास्त वेळ तुम्ही नाही शांत ठेवू शकत. आणि आता पुन्हा एकदा ओमकार देवीदास देसाई मुंबई क्रिकेटचा अभिमान. फटका खेळायचा होता परंतु त्यांच्यासाठी आता गोलंदाजी सध्या खडतरच चालू आहे. परंतु यष्टीरक्षण खराब, साथ नाही मिळाली. आता स्ट्राईक रोटेट झाले. करंट स्ट्रायकिंग एंडला आलेत. येणाऱ्या काळात ही जी जी चुकीची तुम्ही रोटेट केली ती तुम्हाला महागात पडू शकते. पाहूया येणाऱ्या काळात काय होतंय. करण मोरे 11 बॉलमध्ये 25. ओमकार देसाई आतापर्यंत खातं नाही खोलू शकलाय. प्रतीक वाकडेनं गोलंदाजी चांगली केली. 2 बॉलचा खेळ त्यांनी हाताळला जिथे 2 रन एक लेग बाईटच्या स्वरूपात मिळाली आणि त्यानंतर धावसंख्या 2 त्यांच्या माध्यमातून खर्च झाल्यात. गोलंदाज तयार. याही वेळेला चांगला बॉल पाडल स्वीप खेळायचा होता सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं. परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. ॲक्शन रिप्ले त्या बॉलचा. प्रतीक आले लेफ्ट आर्म अराउंड विकेट आणि त्यानंतर बॉलला फारच बाहेर काढलं. नॅचरल टर्न असतो हा डाव्या हाताच्या गोलंदाजाकडे. अँगलनं गोलंदाजी करतात आणि तदनंतर मुख्य खेळपट्टीवरती सध्या त्यांचा दबदबा चाललाय. इथे देखील या बॉलला जाऊ दिलं. पंच केणे सर दर्शवतील की हा व्हाईट बॉल आहे. उमेश सर दर्शवतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या आकार घेते, आगेकूच करते ती म्हणजे सिंगलनं 27 वरती. पहिल्या षटकात धावा आल्या. दुसरं षटक शांत गेलं. तदनंतर आता तिसऱ्या षटकात प्रतीकचं तेही षटकचं चांगलं चाललंय. षटकातील पुढचा बॉल यावरला मिडल ऑफ द बॅट. चांगलं टायमिंग. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. थँक्यू. धावसंख्या फलकावरती 33. करण मोरे ज्याच्या बॅटमधनं आले रन, कारण तोच आता सध्या या मॅचला लीड करतोय म्हणायला हरकत नाही. 13 बॉलमध्ये 31 रन ज्याच्या बॅटमधनं आले. रनसंख्या फलकावरती 33 झाल्या. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल अगदी पंचाने दर्शवले की हा व्हाईट बॉल आहे आणि जसं व्हाईट बॉल दिलं प्रतीक वाकडे सांगतात की ॲक्शनमध्ये लगेच येणार. तिसऱ्या पंचांची घेतले मदत. पहा या बॉलवरती घडलंय काय. हा बॉल प्रतीकचा. रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप चांगला. खांद्याचा योग्य वापर, चांगली ॲक्शन आणि तदनंतर हा बॉल जर आपण तपासून पाहिला तर कुठल्या पद्धतीनं तिसरे पंच आहेत. फेअर बॉल. पंचांनी दर्शविलं की हा चांगला बॉल. तिसरे पंच पाहत राहिले आणि तदनंतर हा बॉल काउंट केलाय, स्क्रोल केलाय. आता षटकातील बॉल आहे तो म्हणजेच शेवटचा. 33 रन फलकावरती. मॅच आतापर्यंत 50-50 चाललंय कारण तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 33. ज्या अनुमानानं आपण पाहतायत बॅटल हे 50-50 आहे. फटका केल्या. पुन्हा एकदा बॉल चाललाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करतील. तुर्तास धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच आतापर्यंत 1नं 34 धावा धावफलकावरती लागल्या. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकांमध्ये पलटवार वार काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत डीजे कँडी यांचं. देवाची कृपा फुल्याला पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्याला पोचतोय समिंदर देवाची कृपा फुल्याला पोचतोय समिंदर
थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव माळी विथ द बॅट विथ द बॉल. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याची कामगिरी चांगली त्याचं नाव आहे वैभव माळी. दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला करण मोरे, एका बाजूला ओमकार देसाई. करणनं 15 बॉल खेळलेत, ओमकारनं 3 बॉल खेळलेत या मॅचमध्ये आणि 34 रन बिनबाद. ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ सध्या बॅटिंग करत असताना टॉस पराभव झाला, तदनंतर स्वीकारलं ते म्हणजेच प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट टू बॅट ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला. आता इथून 3 षटकांचा खेळ तर संपलाय. करा धावसंख्या 34 लागल्यात. येणाऱ्या काळात आणखीन ही 3 षटके आहेत आणि या 3 षटकांमध्ये पाहूया धावा किती होतील, टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. मागील सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत त्या मॅचचे रिझल्ट सस्पेंड राहिले आणि चांगल्या पद्धतीने ते क्रिकेट देखील खेळलं. इन ॲक्शनमध्ये नयन यांना देखील आपण पाहतात. सफाई क्रिकेटमधनं एक चांगलं क्रिकेटपटू. तर ही नयन आता ॲक्शनमध्ये आहेत. आज व्यावसायिक गटामधनं धावांची गती तपासून पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 34 रन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावरला फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. करण मोरे बॅक टू द डगआउट. गॉन. धक्का पहिला ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लबला. गॉन. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 34. फलंदाज बाद झाले ते म्हणजेच करण मोरे. नुकताच नवीन फलंदाज दाखल होतात. विश्वनाथ जाधव हे सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वसई क्रिकेट धानेव इथून बिलॉंग करणार. तेही एक संघर्षाच्या वाटेवरनं आलेला खेळाडू उदयास सध्या आपण पाहतात टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. खूप चांगलं क्रिकेट ज्यांना सुप्रीमोचे मॅन ऑफ द सिरीज कार त्याच्या नावी आहे आणि तोच विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतो. धानेव गावचा सितारा. इथे आपण पाहतात एक गाव एक फॉर्मॅट. ओपन मधनं ज्यानं 63 रनची एक चांगली इनिंग खेळली तोच विश्वनाथ सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज वैभव माळी तयार आहेत आणि पहिलाच बॉल चॉप करायचा होता. बॉल चाललाय शॉट पॉइंटला. तिथून शॉट कव्हरमध्ये स्वतः गोलंदाज आले वैभव माळी आणि मिळणार ती म्हणजेच सिंगल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता आगेकूच करते जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 रन्स 35 धावा ह्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4. आणखी येणाऱ्या काळात इथून 2 षटकं तेवढीच महत्वाची आहेत. 16 बॉलचा खेळ आहे तुमच्याकडे. या 16 बॉलमध्ये रन किती पर्यंत होतील, टार्गेट टेक कितीचं सेट होईल. मागील मॅचमध्ये 82 धावा 83 धावा देखील सेफ नव्हत्या वाटल्या ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लबला, परंतु त्यावेळेला प्रतीक शिंगडेच चमकले. गोलंदाज तयार. यावेळेला ओमकार देसाईच्या बॅटमधनं चेंडू फार काळ हवेत बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज ओमकार इथे बाद. शून्याचा चष्मा घालून विकेटचं पतन. ओमकार देसाई बॅक टू द डगआउट. गॉन. जागा घेण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये काटळे गावचा सुपरस्टार ज्याचं नाव आहे अक्षय घरत. तिथे एका बाजूला क्रितेश घरत सारखा खेळाडू आहे. त्यानंतर मनोज पाटील मन्या विठ्ठलवाडीचा डॉन तोही येणं बाकी आहे. म्हणजेच ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाकडे खोलातली बॅटिंग आहे. अगदी आपण पाहिजे 11 जणांचा जो संघ आहे त्यामध्ये 9 ते 10 क्रमांकापर्यंत. प्रज्योत अंबेने देखील 1 बॉल 4चा सामना खूप चांगला जिंकवला. त्यांची रील देखील आता भरपूर व्हायरल झाले. म्हणजे 11 खेळाडू बॅट्समन देखील आहेत. सध्या 3 बॉलचा खेळ संपल्या. 35 रन हे फलकावरती. 2 गडी बाद झालेत. पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स पालघर या संघाचे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परेशजी महादेव घरत यांनी मात्र या संघाची आज पुरस्कृत केलाय. अंडर फ्लडलाईट आज शिवनेरी चषक 7व्या रात्रीत आलं. तदनंतर आपण परेश मंडप अँड डेकोरेटर्स ज्यांनी खूप चांगलं या स्पर्धेला एक भव्य असं सुंदर एक लुक आणून दिलाय. कारण डोंगराच्या अगदीमध्ये हे मैदान आणि रात्रकालीन क्रिकेटची मजा
खेळपट्टीवरती खूप चांगल्या पद्धतीचा प्रकाश झोत, विद्युत प्रकाश झोतात ही स्पर्धा पूर्ण होते आणि परेशा मंडप डेकोरेटर्स यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरिता. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. वैभव माळी. पहिलाच बॉल. अक्षयनं बॉलला पुल केले आणि बॉल चाललाय का सरळ सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्सनं 4 रन. एकोणचाळीस माता भगिनी पुन्हा एकदा या स्पर्धेला 7व्या रात्रीत अगदी वेळात वेळ काढून इथे पोहोचल्यात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्कोर कार्डला धावसंख्या आहे 39. अक्षय घरतच्या बॅटमधनं इथे मात्र आपण पाहता आता फटका आला आणि तो फटका सीमा रेषेच्या बाहेर देखील गेला. या चौकाराच्या मदतीनं फार वेळानंतर ही मोठी धावसंख्या. आमच्या गुणलेखक शेखर किणी यांना एक मोठी लाईन मारायची संधी मिळाली स्कोर कार्डवरती. तीही आपण पाहतात क्रॉसनं आडवी लाईन. सध्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 39. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चौथं षटक. हर्ष 11 मकरंद स्पोर्ट्स टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना तो निर्णय सार्थ ठरलाय म्हणायला हरकत नाही. 39 धावा. 39ला 2 अशी स्थिती. अक्षय घरतनं पहिल्याच बॉलवरती चौकार. 400च्या स्ट्राईकने तो आता बॅटिंग करतोय. वैभव माळी पुन्हा एकदा. इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. वाईडिश लॉंगॉनमध्ये खेळाडू तैनात. आता प्रयत्न दुसरीचा राहील का नाही राहणार. विश्वनाथनं नकार दिलाय सरळ. एक नाकार घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात 13 बॉल आहेत. या 13 बॉलमध्ये रन किती होणार, कितीचं टार्गेट सेट होईल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रेक्षक अगदी आपण पाहतात जेवून पुन्हा एकदा मोठ्या गर्दीने या स्पर्धेकडे वळालेत आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. एक गाव एक फॉर्मॅट ओपन होतं. त्याही वेळेला खूप प्रेक्षक आले होते आणि तदनंतर आपण पाहतात गोरसईचा तो सामना होता. धाकटी डहाणू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कपिल केनीचा जलवा प्रत्येकानं पाहिला, आजमावला या स्पर्धेत. यावेळेला क्रॉस बॅटनं फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का लागतोय तिसरा. विश्वनाथ जाधव या मॅच मध्ये नाही दावा करू शकला. फक्त 1 रननं समाधान मानावं लागलं आणि फलंदाज बाद झालेत. गॉन. चला मैदानाच्या आतमध्ये ज्याची वाट प्रत्येक जण बघत होते. आला रे आला. मने आला. सफाळे क्रिकेटचा अभिमान ज्याचं नाव आहे मनोज पाटील. विठ्ठलवाडीचा डॉन मन्या मैदानाच्या आतमध्ये. मन्या जसा दाखल झाला त्याच्या दाखल होण्यानं बक्षिसांची इथे खैरात. त्याच्या प्रत्येक षटकाराला संदीप दादा किनी, सँडी दादा, तदनंतर नवज्योत किनी, त्यांचेच भावजी, तदनंतर प्रफुल्लजी घेरत, राकेश घेरत आणि वैभव किनी सरांच्या माध्यमातून आपण पाहतात प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. आता आपण पाहू शकता मनोजची फार मोठी अपेक्षा आहे खेळाडूंना. आज सफाळेचे जे प्रेक्षक आलेत ते सांगतील की व्यावसायिक गटात आमच्या सफाळेचा क्रिकेटपटू मनोज दाखल झालाय, त्याचा खेळ चांगला व्हावा. आणि तो मन्या आता नॉन स्ट्रायकिंग एंडला विश स्पोर्ट्स चे निश्चित स्वरूपात ते स्वतः प्रॉपरेटर आहेत. सफाळे विश स्पोर्ट्सला जर आपण व्हिजिट केले नसेल तर एकदा जावा. तिथे देखील खूप चांगल्या पद्धतीच्या बॅट्स, टी शर्ट्स ते मॅन्युफॅक्चरर आहेत. आणि मनोज पाटील दाखल झालाय. सफाळे क्रिकेटचा राजा सध्या मैदानाच्या आत. एका बाजूला मनोज घाटाळ गोलंदाजीनं ज्याने प्रभावी केलं. ज्या वेळेला दुसरं षटक हाताळलं, धावा संपूर्णपणे थांबवल्या आणि तोच एक साधी सुरुवात केल्यानंतरचा मनोज घाटाळ एसटी समाजातून उदयास आलेला खेळाडू दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल. अक्षयनं फटका खेळलाय. बॉल चालला बिटवीन द गॅप. सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. असते ती कॅन्डीला विचारा. जो फलंदाज दाखल झाला, जो फलंदाजी चांगली करतोय त्याच्यावरती सॉन्ग त्यांनी घेऊन आले आणि तदनंतर ते गीत वाजवलं.
म्हणून परिपक्व डीजे ऑपरेटर कोण तर त्यांचं नाव कुंदन घरेत, विठ्ठलवाडीचा ब्रँड कँडी आमच्या साथीने जोडलेत. धावसंख्या फलकावरती 44. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही बॉल अक्षयचा फटका चांगला आहे. बॉल चाललाय तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत सीमा रेषेच्या बाहेर अक्षय घरेत आता सेट होऊन आलेत. बॉल चाललाय 4. आता बाउंड्री त्यानं सहज क्लिअर केले आणि ते सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 48. धावफलक शांत झालं होतं, रुसलं होतं, फुगलं होतं बॅटिंग टीम वरती आणि आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले कारण त्याचं कारण राहिलं अक्षय घरत. चांगली फलंदाजी, गोलंदाजी मार्कवरती तयार. या वला आता हा चेंडू चांगला होता. हीच गोलंदाजी असायला हवी तुमच्याकडे, शरीरापासून दूर आणि त्यामध्ये प्रचंड वेग, यष्ट्यांच्या मागणं चांगल्या पद्धतीचं इथे आपण पाहतात. यष्टी रक्षण देखील राहिलं. अतिशय चांगला बॉल मनोज घाटाळचा. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे आतापर्यंत 48 रन फलकावरती आहेत. एका बाजूला भिवंडीची एक चांगली साईड बघायला मिळते तर एका बाजूला पालघर तालुक्यातून हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू आहेत, एका बाजूला मनोज, एका बाजूला अक्षय. गतीमध्ये परिवर्तन, मागील बॉल भन्नाट वेगानं. आता पंचांनी सांगितलं ओव्हरस्टेपिंगसाठी साईड लाईन, या साईड लाईनसाठी हा बॉल नो आहे का हे चेक केलं जाईल. तिसरे पंच देखील जोडतील नितेश कदम सर. तिसरे पंच पाहतायत निश्चित स्वरूपात घडलंय काय या सगळ्या गोष्टी पाहता असताना एकदा पुन्हा त्यांना पाहायचं. DBN मीडिया सांगेल की तुम्ही 100 वेळा विचारा, मी 100 वेळा दाखवू. आणि नितेश कदम सर सध्या बिझी आहेत, पाहतात. क्रुशल मुवमेंट आहे, महत्त्वाचा सामना आहे. एक एक बॉल मॅचमध्ये क्रिकेटच्या खेळात अनेक वेळा रंग बदलताना आपण पाहिलेलं आहे आणि सध्या सन्मान्य श्रीयुत परेश दादा घरत, परेश महादेव घरत, पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स आज संघ त्यांच्याच नावाने खेळतोय. मी त्यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. इथे आज चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे पंच आहेत त्या बॉलकडे पाहतात आणि तदनंतर हा बॉल कुठल्या पद्धतीने डिलिव्हर्ड झाला आणि त्या सगळ्या गोष्टी पाहत असताना पंच फेअर बॉल, इथे पंचाने दर्शवले की हा फेअर बॉल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच परेश महादेव घरत सर आणि स्वतः महादेव घरत सर देखील इथे आलेत. मी त्यांना विनंती करीन की प्लीज आपण दोघांनी देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आगरी समाजाला मिळालेलं ते अनमोल रत्न आहे आणि महादेव घरत सर तुम्ही एका नररत्न हिऱ्याला जन्म दिला. ते परेश सर तुम्हाला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर मनोजचं हे पहिल्या षटकात ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तिथे धावा कमी दिल्या. या षटकात जर जरूर आपण पाहतात त्यांच्या विपक्षात 2 चौकार आले परंतु तदनंतरचे 3 बॉल त्यांनी देखील डॉट केलेत. आता सध्या धावांची गती तपासून पाहिली तर 48. या 48ला 3 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. शेवटचा बॉल आहे, कीपर अगदी लांबनं इथे आलेत की हा बॉल महत्त्वाचा आहे. एका बाजूला याच मैदानात अनेक वेळा ज्यानं आपल्या नावाची एक वेगळी ओळख दाखवली तो मनोज आहे. अगदी लोकल क्रिकेटर विठ्ठलवाडीमधून ज्याची सुरुवात आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीचा ज्यानं ग्रो केला आपल्या फलंदाजीमध्ये, आपल्या क्रिकेटमध्ये, तो मनोज पाटील. धावसंख्या फलकावरती 49. सिंगल मात्र तिथे देखील मिळाले आणि अक्षय घरत 7 बॉलमध्ये 13 वरती आता ते बॅटिंग करतायत. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल आणि तो बॉल शरीरापासून दूर मण्याचा. आता सध्या आपण पाहतात मनोज पाटील स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या आपण तपासून पाहिली तर आता 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 49 धावा ह्या सध्या धावफल करतात. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवनेरी चषक व्यावसायिक गेट बिग बॅश पद्धतीने आजच्या दिवसातील हे सामने.
आज 5 षटकांचा खेळ संपला. 49 धावा. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. शिवनेरी चषक आजची 7वी रात्र. या स्पर्धेची उद्या अंतिम रात्र आणि उद्याच्या दिवसात सुपर 7चे संघ. प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन हा मात्र रूल आहे. आणि कुठले संघ आपल्याला पाहायला मिळतील, आयकॉन कुठले कुठले या स्पर्धेमध्ये खेळतील, या अनेक गोष्टी आहेत. सध्या 49 धावा ह्या धावफलकावरती आणि तदनंतर 3 गडी बाद अशी स्थिती. आपण बॅटिंग करत असताना पालघर स्पोर्ट्स क्लब, ताई पॅकर्स, परेश महादेव घरत आणि महादेव घरत सरांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. वैभव माळी पहिलं षटक, 6 रनचं 3 गडी बाद केलेत त्यानंही. गोलंदाज तयार. याही बॉल अक्षयच्या माध्यमातून हा फटका बॉल चाललाय हुक मध्ये आणि तदनंतर 6 धावा इथे देखील बुक केल्यात. खूप चांगली बॅटिंग अक्षय घरत. करण बाद झाल्यानंतर जर या ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लबला कोणी सावरलं असेल त्याचं नाव आहे अक्षय घरत, ज्याने 8 बॉलमध्ये 20 रन केलेत आणि धावा आता सध्या 55 वरती नेऊन पोहोचवल्यात. चांगला फटका केला. बघा ऍक्शन रिप्ले. बॉलने बाउन्स घेतला होता, त्यावेळेला फुलचा फटका हुकमध्ये कन्वर्ट केला आणि तदनंतर या बॉलला सरळ सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही बॉलला लोअर फुलटॉसचा चेंडू ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला फील्ड करतात. मनोजने सांगितलं यस दुसऱ्यासाठी वळणार आहोत आणि 2 रन इथून परिपूर्ण देखील होतील. पंचांनी काय दर्शवलंय, 1 शॉट. अति घाई संकटात नाही, सगळ्या गोष्टी आहेत. 1 शॉट आहे आणि त्या 1 शॉटसाठी बॅटर टीमनं सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. बॅट ग्राउंड झालंय आमची संपूर्णपणे क्रीजमध्ये. त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. या DBN मीडिया त्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतील. चला, इथून ऑन फील्ड डिसिजन असेल तेच तुम्हाला द्यावं लागेल. पहिल्या रनला जर तो 1 शॉट असेल पंच, तर तिथे आपण पद्धत तर कॅमेरे बॉलवर असतील. लक्षात घ्या, जिथे ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला द्यावं लागेल. सन्माननीय महादेवजी घरत साहेब आणि तदनंतर त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. शब्दफुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत. परेश महादेव घरत सरांचे पिताश्री, जो मी उल्लेख केला की तुम्ही एका नररत्न हिऱ्याला जन्म दिला, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आगरी समाजाला लागलेलं ते एक अनमोल रत्न परेश सर आणि त्यांचे वडील सध्या महादेवजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर अजित म्हात्रे यांना देखील विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. धावसंख्या फलकावरती आहे 56. शिवनेरी चषक विराथन 2026 सहावं पर्व या स्पर्धेचं. पुढच्या वर्षी आणखीन ही स्पर्धा नाविन्यानं मोठी होईल. गोलंदाज तयार. आता अक्षयसाठी हा बॉल तिखट बाउन्सर. बॉल चालला लॉंग स्टॉपनं, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि बॅट जरूर तिथे बॉलला टच झाली आणि तदनंतर तो चौकार आला. आता धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 6 आणि तदनंतर आता इथून धावसंख्या थेट 4 फ्लाय होत आहे, जिथे रनसंख्या फलकावरती 60. नयनला बीट करत तो बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉपला. सध्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती वैभव माळी. पहिल्या षटकात ज्याने धावा फारच कमी खर्च केल्या होत्या, आता शेवटच्या षटकात स्लॉक षटकामध्ये अक्षय घरतची बॅट चांगल्या पद्धतीने बोलायला लागली. मनोज पाटील एकच बॉल खेळलेत आणि 1 बॉलचा खेळ त्यांनी केल्यानंतर ते एकही धाव आतापर्यंत नाही आली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील 4था बॉल. लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स. पुन्हा एकदा फटका चांगला केला. फॉलोइंग स्वीपमध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि अक्षय घरत यांच्या बॅटमधनं धावा आता अगणित यायला लागल्यात. चांगल्या फटक्याचं सिलेक्शन केलं. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. हाही चौकार. 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकात जर तपासून पाहिलं, पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, पुन्हा 2 चौकार, असे हे 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आता चांगल्या पद्धतीने हा स्कोर कार्ड सध्या पुढे होत चाललाय, कारण 64 रन फलकावरती लागलेत. येणारे 2 बॉल तेवढेच महत्वाचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. वैभव माळी कमबॅक त्यांना देखील करावं लागेल. पहिल्या षटकात फक्त रन खर्च केले होते त्यांनी 6. या षटकात धावा आता वेगानं वाढल्यात त्यांच्या विपक्षात. गोलंदाजी मार्कवरती वैभव. अराउंड डिस्टन्स लेफ्ट आर्म. अक्षय घरतनं 11 बॉलमध्ये 29 धाव्यांची कडक इनिंग, जी महत्वाची होती. एक खेळाडू असा असावा होता आणि तोच खेळाडू अक्षय दिसला. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील कुणी नाही. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अक्षय घरत लीड करतात आता सध्या बॅटिंगमध्ये, ज्यांनी सलग 3 चेंडू आणि 3 चौकार खेळले. 3 इन रो. हा बघा अक्षयचा फटका. कव्हरला बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू पाहता अगदी तंत्रशुद्ध फटक्याची निवड. मेरिटची फलंदाजी. शेवटचा बॉल. 68 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार.
ऑन साईडला फटका खेळला आणि बॉल तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शेवट गोड नाही करता आली, परंतु मन जिंकणारी फलंदाजी अक्षय गरजची देखील राहिली. 68 धावा धावफलकावरती आहेत. 69 धावेंचं हे लक्ष आहे आणि त्या 69 धावा कशा होतील, काय होतील हे मायक्रोफोनवरती दुसऱ्या डावात सांगण्याकरिता आमंत्रित करूया व्हॉइस ऑफ वाकळण ओमकार शेट्टे सरांना. चला या सर, होऊन जाऊ द्या. आज जॉईन करा कॉम्बॉक्स. आखाडा तुमचा, राडा आमचा. सलामीची जोडी मैदानावरती इंटर होईल. ऑल द बेस्ट. नाणेफेकीसाठी आपण जरूर या मॅच नंतर अगदी आपण पाहताय महत्वाचा सामना आपल्या समोर येतोय. एक सामना पराभूत झालेल्या दोन टीम्स आणि त्यांच्यासाठी डू ऑर डायची मॅच आहे. एका बाजूला टीम पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद आणि त्यांना फाईट करेल टीम या ठिकाणी ॲग्रोहर्षिता वॉरियर्स. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी त्वरित यायचं. काही क्षणात आपण कॉइन स्पिन करत आहोत आणि टॉस केला जाईल थोड्याच वेळात. सहा षटकांचा खेळ पहिला संपलाय. थोड्याच वेळात टॉस केला जातो. दोन्ही कॅप्टन्सला आपण आमंत्रित केलंय. एका बाजूला आपण पाहणार आहात 6 षटकांचा सामना यानंतर खेळवला जाणार आहे. कॅप्टन्स बी फास्ट. टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं. दोन्ही संघनायक ॲग्रो हर्षिता आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाज परिषद मंच इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आणि जर एक कॅप्टन उपस्थित असेल तर त्यांना टॉस विन आणि 2 रनची पेनल्टी ऑपोजिशन टीमला दिली जाईल. आणि दोन्ही कॅप्टन जर उपलब्ध नसतील तर तुम्हाला 5 षटकांचा सामना खेळावा लागेल. या सगळ्या ॲडव्हर्टायझिंग बॅनर्स फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य. त्यापैकी सध्या एक जो संघ मैदानावरती खेळतो हर्ष 11 आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स आपल्या भावाच्या नावानं खरं तर अनेक वर्ष भिवंडी तालुक्यामध्ये समाजकार्य क्रिकेटसाठी देखील मकरंद स्पोर्ट्स मुठवळ नावाचा ब्रँड सातत्यानं काम करत असतो. आणि त्याचे सर्व उत्तमदादा पाटील जे पोलीस पाटील आहेत मुठवळचे आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून त्याची ओळख आहे. एक सन्मान व्यासपीठावरती आपण करत आहोत. हेमंतजी केणी यांचा सन्मान आपण करतोय. बबनजी केणी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. डाव संपलाय. मैदानावरती पहिला आणि समीकरण मैदानावरती जर का आपण पाहिलं तर आपण एक चांगलं टार्गेट सेट झालेलं पाहिलं. ज्या मागच्या मॅचमध्ये चेस केलं होतं महादेवजी घरत त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. तर महादेवजी घरत त्यांना विनंती आहे यावं आपण टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा कॉइन स्पिन केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज पालन कोण विसरेल. याच मैदानावरती 5 बॉलमध्ये 5 विकेट्स त्यानं काढलं होतं. फायबर कंप्लीट केलं होतं लगातारच्या 5 बॉलमध्ये मागचं पर्व. आणि त्या सोबतीनं याच ताई पॅकर्स पालघरला मिळालाय तो मान ज्यानं पहिल्या रबर टेस्ट चॅम्पियनशिपचं करंडक पालघरला मिळवून दिलं. आणि त्यांच्याच सन्मानाचा विनिंग टीमचा जो फोटो आहे तो सुद्धा आपल्या प्लेयर्स डगआउटच्या अगदी बाजूला आपलं जे टॉस बॉक्स त्या ठिकाणी देण्यात आलं. हे ताई पॅकर्ससाठी देखील एक प्राऊड मोमेंट आहे. धन्यवाद ओमकारजी शेट्टी. आपण टॉस करतोय. दोन्ही संघाच्या कर्णधार पोहोचल्यात आणि महादेवजी घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. दोन्ही संघांना ही लढत जिंकणं आवश्यक आहे, अगदी गरजेचं आहे. कॉल
अँड इट्स हेड. दादा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि या व्यासपीठावरती असताना समाजाचा टॉस जिंकलाय हर्षिता स्पोर्ट्सनं आपला निर्णय काय फिल्डिंग त्याचा निर्णय घेतलाय. शिवनेरी चषकामध्ये इतकी मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात, हा महत्त्वाचा मॅच आहे. काय चर्चा मध्ये हा सामना जिंकून आपल्या स्पर्धेमधलं आव्हान आपलं कायम ठेवायचं. चर्चा तर अशी काय झाली नाही, सर्वांनी बेस्टच दिलेला. आता थोडा चांगला त्याचा खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला तुम्हाला शुभेच्छा राहतील कारण मॅच सुरू होतोय आणि तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील कारण दोन्ही संघांना महत्त्वाचा मॅच आहे. मॅच सुरू होतोय, टॉस झालंय, हर्षिदार संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं एक असा आवाज व्हॉइस ऑफ ऑकलंड आपण ओमकारजी शेट्टी आमच्या जोडीनं जॉईन होतील. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पालघर जिल्ह्यातील वरोर गावचा सीतारा. वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंभीरे सलामीची जोडी मैदानावरती. दोन्ही डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांना प्रमोट केलाय. एक मानकोलीचा सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला वहेलेचा सितारा विजेंद्र पाटील बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. अर्थातच वहेलेकरांचा लाडका नन्या बॅटिंग ट्रॅक वरती येताना. या मॅचच्या समाप्तीनंतर आपण सुपर 7 चे ड्रॉ करणार आहोत. बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लीपला बॉल इकडे फील्ड झाला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाई त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ताई पॅकर्स पालघरसाठी मागचे 3 ते 4 वर्ष ओमकार देखील आवर्जून या संघाचा एक भाग बनला. विश्वविजेता सँडी एसपी या संघाचा बॅकबोन म्हणून राहिला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात 30 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे मॉडर्न डेचा महाराजा ओमकार देसाई. फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केला. तुकाराम मंगेला सरांचा आवाज कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतं. वेलकम सर. मागचे 6 दिवस खूप मिस केला. आज फायनली आई एकविरीची पालखी गडावरती पोचून आईचा होम पेटून तदनंतर सगळं दुःख दारिद्र्य त्याचा नाश करत आई एकविरीच्या आशीर्वादानं नव्या आयुष्याची नव्या वर्षाची सुरुवात करायला मंगेला सर तयार झालेत. सर जय एकविरा आणि स्वागत आहे तुमचं. धन्यवाद तुम्हाला देखील जय एकविरा आणि प्रज्योत अंभीरे पुणे एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. हा मॅच महत्वाचा आहे. एका बाजूला पालघर आहे, दुसऱ्या बाजूला भिवंडीचे खेळाडू मैदानावरती आहे. अगदी जशाच तशी ही लढाई असणार आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडीशी बॅट जी स्लाइस झाली त्याच्यामुळे चेंडू तो गिरकी घेतलाय आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. एक छोटंसं करेक्शन मला करावं लागेल. एका बाजूला वैभव पाटील आहे, माळी नाही, एक रायटी एक लेफ्टी अशी जोडी मैदानावरती खेळती आहे. करेक्शन होना चाहिए लाइक दॅट. अब्बी ठीक कर देत आहो. चौकार आला आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटची आतली कडा, बॉल चालला आता मागे. फायनली शेवटच्या स्टेजला अडवण्यात आला. आउटफील्ड सर इतकी फास्ट आहे ना या ग्राउंडवरती. एकदा का बॉल निसटला की मग तो सुसाट सुटतोय. यष्टांच्या मागे तुम्ही पाहता पंकज पालन प्रज्योत अंभीरे गोलंदाजीतले 2 ब्रह्मास्त्र ताई पॅकर्स पालघर अर्थातच पालघर स्पोर्ट्स पालघरकडे. धावफलकावरती धावा झाले 7 आणि अंतिम बॉलचा खेळ पहिला P1 मधला बाकी आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं लांबून खेळला चेंडू खाली देखील राहिलाय. ज्या वेळेला तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे 69 धावांचा. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 7 वैभव खेळतायत, 6 वरती विजेंद्र खेळतायत, 1 वरती. आणि जशी आपण चर्चा करतोय कारण पालघरच्या संघाला कदाचित प्रज्योत अंभीरे असतील, पंकज पाटील पालन आहे, पाठीमागे जसं उल्लेख केला तर करण मोरे देखील आहेत. कारण आता टेनिस क्रिकेटचं युग थोडंसं बदललेलं आहे, विश्व थोडंसं बदललेलं आहे, त्याच्यावरती देखील चर्चा आहेत. कारण फार पूर्वी जसा तुम्ही ओमकार देसाईचा उल्लेख केला, सँडी एसपी म्हणजे खेळाडूंची ओळख संघाची ओळख होती. आता इंडिव्हिज्युअली ओळख झाले. थोडंसं टेनिस बॉल क्रिकेट विश्व जे पहिला टीमच्या नावाने ओळखले जायचं ना, आता इंडिव्हिज्युअली आता थोडंसं चाललंय. टीम अशा राहिल्या नाही आहेत, फार कमी टीम आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या आजही आपल्या नावाचा डंका किंवा नाव अजून शाबूत ठेवलेले आहेत. मुंबईचे जे खडूस क्रिकेट ज्यासाठी बंड्या बॉईज, विक्रोली, अमोल म्हात्रे सरांचा संघ, संतोष बंड सरांचा संघ, तदनंतर अगदी आपण पाहिलं ओमकार देसाईचा, सँडी बटलाचा संघ जो सातत्यानं अधिराज्य गाजवत राहिला. मुंबईच्या क्रिकेटनं अनेक सारे टीम्स दिले, पण आता जर 8 संघ व्यावसायिक गोळा करायचे झाले ना, मग त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं विविध राज्यातनं खेळाडू खरं तर एकेका संघासाठी जोडले जातात. त्याआधी असं होतं की संघ एक नावानं जोडले जायचे. मग त्यामध्ये विनर्स, सँडी एसपी, अगदी बंडा बॉईज, डिंग डॉंग या सगळ्या टीमचा ना एक 10-15 वर्षाचा खूप स्ट्रॉंग बाउंडिंग प्रवास आपण पाहिलाय.
म्हणून तर आज त्या अनेक साऱ्या आठवणी आहेत. तिथे आठवणीत राहणारा फटका आलाय. वैभव पाटीलच्या बॅटमधनं चाललाय बॉल मिड विकेटला सीमा पार. पंकज पालनचं स्वागत झालंय. थेट षटकार चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. आणि वैभव पाटीलने पहिल्यांदा नाही करून दाखवलं. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये किंवा ते देखील थोडासा दबाव होता, प्रेशर होता. त्या प्रेशरमध्ये आपल्या फटक्यामधलं वैभव, आपल्या फटक्यामधलं सौंदर्य त्यानं दाखवलं. त्याने आता देखील पंकज पालनचं स्वागत त्याने उजव्या यष्टीच्या बाहेर. चेंडूमध्ये जास्त काही खराबी नव्हती. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, तिथून चेंडूला पाठवले मिड विकेट सीमारेच्या पार. जणू काही सुतोवाच केले. वैभवांना जणू काही सांगितले की तुम्ही जे चॅलेंज दिलेले आहे हे चॅलेंज आम्ही एक्सेप्ट केलेत. बऱ्याच वेळेला तुम्हालाही रिक्वेस्ट येतात, इंस्टाग्रामवरती येतात, फेसबुकवरती येतात, रिक्वेस्ट येतात, फ्रेंड रिक्वेस्ट, तुम्ही एक्सेप्ट करता. आता तशीच एक रिक्वेस्ट, असं म्हणूया एक चॅलेंज जे समोर ठेवलेले आहे ते एक्सेप्ट केलेले आहे. ते वैभव पाटीलला हो आम्ही लढाईसाठी तयार आहोत, या धावांचा पाठलाग करण्यासाठी रेडी आहोत. कवाड परिसरातून फार एक छोटंसं गाव आहे कोळिवली. आज त्या कोळिवली गावाला नाव मिळवून देतोय पंकज पालनांना. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा सर तो गोलंदाज, ज्या गोलंदाजानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील कानानी कोपरा पिंजून काढला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. त्यामुळे तो कमबॅक करणार नाही तर मग कोण करणार. मात्र त्याच्या अगेन्स्ट जो षटकार आला तो देखील तितकाच गुणवत्तेनं भरलेला होता. वैभव पाटील 5 मध्ये खेळतो 12 वरती. टप्पा पडलाय, शफल झाले होते तरी देखील अगदी आपण पाहिलं, फॉलो जरूर केलं. मात्र सेकंड व्हाईट लाईनच्या देखील बॉल खूप बाहेर रीच झाला. तेच अंपायर्सनं पाहिलं. मुन्ना पठाण सरत अंपायर्सच्या भूमिकेत त्यांना साथ देतात. आज नितेश कदम सर, उमेश केणे सर हे JP पॅनल आपल्यासोबत जॉईन झाला. एक्स्ट्रानं सर धावफलक पुढे चालला. पुढचा बॉल पंकज तयारा. इथे समोर मारलाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑफ सीमा पार. वैभव पाटीलचा तडका, 440चा झटका आलाय. षटकार दुसरा. आणि त्याच का तुम्ही म्हटलं होतं की वैभव पाटीलनं ते ॲक्सेप्ट केलेले चॅलेंज आहे ना ते पुन्हा एकदा स्वीकारले. असंही वैभव पाटीलची स्पेलिंग बघितलं तर V आणि P आहे, त्याच्यामध्ये I टाकावं लागणार आहे. त्याचं VIP हा प्रमुख फलंदाज आहे, अगदी मुख्य हा फलंदाज आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, व्हेरी इम्पॉर्टंट हा प्लेअर आहे. आई उजव्या यष्टीच्या बाहेर होता, समोर खेळला होता, आजूबाजूला नाही खेळत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले. षटकाराच्या साह्यानं या सिक्सरनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 2-0-20. आता चर्चा करण्यास भाग पडलाय. चर्चा तिथे चालले मैदानावरती. भाई चर्चा जरूर कीजिए, लेकिन ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. असं म्हणतात ना, कम चर्चा भरपूर चर्चा, तसा खर्च थोडंसं जास्त होऊ शकतो या क्षणाला. आणि भाग पडले कारण वैभव पाटीलनं आक्रमण केले पंकज पाटीलवरती. खूप चांगली सुरुवात मिळाली आता वैभवला. त्याचा जो स्ट्राईक रेट आहे तो देखील जवळजवळ 300चा पाहायला मिळतोय. आणि त्याच्या 2 षटकार एका चौकारामुळे ना सर रिक्वायर रन रेट 11च्या खाली आला. जे सुरुवातीला 13 पेक्षा पुढे दिसत होतं पहिलं षटक झाल्यानंतर. जे पहिलं षटक प्रज्योत अंबिरेचं खूप चांगलं राहिलं होतं. 6 षटकांची मॅच. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर पंकज पालन ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरसावत. शॉट ऑफ दी टुर्नामेंट सीझन 6. आणि हा जो सिक्सर मारलाय अगदी बॅट वैभवनं, त्याचं नाव वैभव आहे आणि त्याच्या फलंदाजीला, त्याच्या बॅटला कवाडच्या कोळवली गावाच्या वैभवाला शोभेल इतका वैभवशाली षटकार वैभव पाटीलच्या बॅटमधून आला. जसं तुम्ही उल्लेख केला करवली गावचा, आणि या करवली गावच्या खेळाडूंना थोडंसं खलबली मचवलेली आहे. हा डान्सिंग स्ट्रोक होता, डान्सिंग स्ट्रोक, डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सचाला जसा टप्पा लांब ठेवला, लेन थोडीशी छोटी केली, त्याही चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं षटकार ठोकलाय. धावा झाल्या धापलकावरती 26. 26 धावा धापलकावरती. 3 षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत ठोकल्यात वैभव पाटीलनं. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावर. ऑन साईडला शफल क्रॉस होऊन फक्त दिशा द्यायची होती. फाईन लेगच्या वरनं उडवायचा होता. टप्पा पडल्यानंतर जो आतमध्ये आला, दुखापत झाली आहे, प्लीज पटकन फर्स्ट एड आणि अगदी पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला ऑल ओके, गरज नाही आहे, गरज नाही आहे, थांबा थोडं, कारण प्लेसची काळजी. खरं तर सर हे आपलं काम. टप्पा पडल्यानंतर जो काटा बदलवला बॉल ना बरोबर जवळजवळ जिकडे आपण हँडलला ग्रीप करतो ना तिकडे बोटाच्या नखांवरती जाऊन बॉल लागला आणि त्यावेळी दुखापत थोडी जास्त होतं. थोडासा दर्द महसूस कर रे, पण काय माहिती का, दर्दच्या जोडीला हमदर्द पण पाहिजे. भाई हमदर्द पाहिजे. अशा वेळेला मॅचला चालवायचं, थोडासा हमदर्द पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केला. चेंडू चालाय जोपर्यंत श्रीबंगावरचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल, फील्डकडे थ्रो करेल. थोडी संधी दिली तुम्ही, थोडी संधी दिली. 2 धावा जलद गतीनं पूर्ण करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना या ओव्हरमध्ये आल्यात 21 धावा आणि टोटल झाले 28 धावा धापलकावरती आहेत. जे समीकरण मागच्या षटकाच्या अगोदर जे वाटलं होतं थोडंसं लांब आहे, दूर आहे, त्याला कारण होतं आता तो करंट रन रेट वाढलाय आणि रिक्वायर रन रेट खाली झालाय.
असं म्हणल्यास कदाचित वावगं ठरणार नाहीये. करंट रन रेट म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो खाली गेला ना त्याच्याने समोर त्याचा ब्लड प्रेशर वाढवलाय. अगदी 24 बरोबर. बॉल मध्ये 41. आणि त्याचं कारण ह्या ज्या 9 चेंडूमध्ये 26 बनवला, ज्या हायलाइट्स तुमच्या समोर आहेत. पहिला मिड विकेटला, दुसरा मारला समोर बॅटच्या पट्ट्यात मुलतानच्या सुलतान स्टाईल स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफला, आणि तदनंतर हा शॉट अगदी जो डोळ्याच्या कॅमेऱ्यात कैद करावा इतका सुंदर होता. आणि तुम्ही आम्ही सर्व ज्याची वाट पाहतोय तो हा फटका आलाय. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. शिवनेरी चषकातील शॉट ऑफ दी नाईट, लाजवाब सिक्सर. आता डावगोऱ्या त्याचा फलंदाज आला स्ट्रायकर एंडला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रज्योत अंभिरे. प्रॉपरली कनेक्ट नव्हता झाला. मिड ऑफला बॉल सिंगल आली आहे, ते खूप महत्वाचं झालं. लिटिल मास्टर पालघर क्रिकेटचं करण मोरे त्या ठिकाणी होते. ISPL मध्ये देखील यंदाच्या पर्वात आपण करण मोरेला पाहिलं. टीमची टोटल 1 ने पुढे फ्लॅ होती आणि धावफलक 1 ने पुढे चाललं धावफलकावरती. जसं आपण तुम्ही उल्लेख केला की टॉप ऑफ द बॅट लागला होता आणि महत्वाचं काय होतं स्ट्राईकला वैभव पाटीलचं येणं. अशा वेळेला स्ट्रायकर एंडला कोण आहे ते महत्वाचं. आता ही जुगलबंदी आहे, हे बॅटल आहे मैदानावरती. वरवर एक्सप्रेस अर्थात प्रज्योत अंबिरे, समोर VIP वैभव पाटील आहेत. आणि त्यांना जसं तुम्ही उल्लेख केला होता आपल्या फटकामधली जादू, फटक्यामधला वैभव सौंदर्य, अगदी फटक्यामधलं मादक सौंदर्य त्यांना दाखवलेलं आहे. प्रज्योत वर्सेस वैभव हे बॅटल आहे जे मैदानावरती रंगलं जात आहे. समोर खेळाय चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या रिझममध्ये. विश्वनाथ जाधव पोहोचतील तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण फंबल झालाय आणि त्याचा फायदा थ्रो येईपर्यंत 2 धावा. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. विजेंद्र पाटीलचं काम आहे स्ट्राईक वरती वैभवला आणणं आणि तेच वैभवनं पुन्हा एकदा करून दाखवलेले आहेत. मागच्या 2 चेंडूचा खेळ पाहिला तर 3 धावा आल्यात. वेगानं चेंडूवरती गेले होते विश्वनाथ जाधव. हा फटका बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. फटका समोर खेळ होता, जसा गेला तसा 2चा लाऊड कॉल केला. वैभवनं सांगितलं विजेंद्रला की भावा धाव धाव भावा करायचे आहेत आपल्याला धावा, आणि तो धावलाय. या 2 धावा धावफलकावरती 31-31. कॅरी नाही झाला बॉल, अन्यथा पुढे धोका आहे. कदाचित ही एक टॅगलाईन विजेंद्रच्या वाटाला आली असती. वैभव खेळतोय 10 मध्ये 28, 31 धावा बिनबाद धावफलकावरती सध्या बनलेत. बॅटच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय, बाउन्स खूप जास्त इकडे बॉलला. मात्र समोर विश्वनाथ जाधव. जसं बॉलनं उडी घेतली ना, जाधव देखील उंच उडाला. फ्लाइंग विशू तिकडे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानं अडवलाय या ठिकाणी हा चौकार. त्याच्यामुळे 2 धावा सेव्ह झाल्यात. जितक्या वाचवाल ना तितक्या डेट ओव्हरमध्ये कामा येणार आहेत. आणि काय क्षेत्ररक्षण केलंय, अगदी आपण पाहताय बास्केटबॉल स्टाईल. अगदी एखादा गोल होण्यापासून वाचवणं ते काम करताना आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, अगदी उंच उडी मारली आणि त्या चेंडूला रोखल्या गेल्या. म्हणून शाळेमध्ये बीटीचा त्रास कधी बंक करायचा नाही. तिथे शिकवलं जातं लांब उडी, उंच उडी. ऑफस्टमच्या बाहेर होता. एक अँगल बनवला होता, अँगल क्रिएट केला होता. आणि बघूया तिथे चॅलेंज झाले का. हो यस, बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलं होतं. हा चेंडू ज्या वेळेला हाताळला गेला एक अँगल बनवायचा तर टुवार्डचं बॅट्समन जवळपास 45 डिग्रीच्या अँगलमध्ये चेंडूला हाताळलं गेलं होतं. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील तिसरं पंच. आणि या पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, थोडंसं शफल केलं होतं. त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण उजवा पाय जो पाहिला होता ना तो थोडासा ऑफस्टमच्या बाहेर आला होता. आणि तुम्ही जितके बाहेर पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती बघू शकता. हा जो तो राईट लेग थोडासा बाहेर आला ना तो कदाचित तो पाहिला होता आणि त्याच कारणाचं पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी मिडल स्ट्रेकला येऊन थांबले होते आणि तदनंतर अगदी फुटवर्क चाललं होतं, म्हणजे शफल झालं होतं बॅट्समन. आणि त्याच आधारावरती अंपासनं हा फेअर बॉल या ठिकाणी घोषित केला. धावफलक थांबलं 33 सेंटीमीटर आणि सेकंद. याचा मधला फरक काय आहे ना, तर मग क्रिकेट आहे. एकेका अगदी सेंटीमीटर सेकंदामध्ये रनआउट मिस होतात, षटकार चौकार्स येतात आणि एकेका क्षणाक्षणाला गेम चेंज होतं. इकडे एका सेकंदामध्ये तिकडे रनअप चुकलं. प्रज्योत अगदी स्वतःला थांबवतोय आणि आपण पाहता सध्या ऑन स्क्रीन अगदी अतिशय सुंदर सध्या DPN आपल्यासाठी कॉम्प्लिमेंट देतात. थँक्यू सो मच बाबा. स्पेशली मांगेला सरांना हे सगळं क्रेडिट जातं. या सगळ्या लेजंड्सनं समालोचना विश्वात अनेक वर्ष दिली, म्हणून तर आज समालोचन विश्व आज जगाच्या पाठीवरती फार उंचावरती गेलाय. इथे बॉल देखील उंचावरती होता. डाऊन दी बॉल करण मोरे आलाय, त्यानं टिपलाय झेल. एक वादळी खेळीचा मैदानावरती अंत झालाय. बट कौतुक व्हायला हवं, बट मैदानावरती घडलंय काय, थांबावं लागेल. थोडा वेळ मैदानावरती वैभवला अजून थांबावं लागेल का की परतावं लागेल. अंपासनं सांगितलंय थर्ड अंपायर हा अंपास कॉल. या पाहूयात काय निर्णय येतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत तिकडे नितेश कदम सर आपल्यासोबत जॉईन होतील. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फ्रंट फूट नो बॉल
त्याच्यासाठी या ठिकाणी DRS घेण्यात आला आणि डिसिजन दूध का दूध पाणी का पाणी पुन्हा एकदा पाहूयात कन्फर्मेशन साठी आणि त्यानंतर अंपास आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. स्लो पॉज काय म्हणाल सर? DBN ब्रॉडकास्ट आज नारंगी गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं मोठं केलं आज DBN लाईव्ह देखील करताय. त्याला कारण आहे, कारण DBN केलेला तो स्वतःमधला बदल आहे, चेंजेस आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. आणि DBN म्हणजे या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करायची तर नवीन नवीन गोष्ट सांगायची आहेत. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि परतावं लागले वैभवला. कारण बघा कुठलंही क्षेत्र असू द्या, तुम्ही ज्या वेळेला क्षेत्रामध्ये येतात त्यावेळेला काही काही नवीन गोष्टी त्या क्षेत्रामध्ये येत असतात. जसं आता गुगल आहे, आपण गुगलवरती सर्च करतो पण त्याच गुगलमध्ये रोज लाखो माहिती रोज ॲड होत असते. त्यावेळेला तुम्हाला अपडेट राहायचं असतं आणि अपग्रेड व्हर्जन तुम्हाला घ्यावं लागतं. कदाचित DBN ते केलेलं होतं आणि तुम्ही जर नाही राहिलं म्हणजे जसं म्हणतात ना गमती की नाही भाई आप चेंज नाही करोगे ना तो आपको चेंज किया जाएगा. तुम्ही जर बदलाव नाही केला तर तुम्हाला बदलले जाणार आणि तुम्ही बदला नाही केलं पाहिजे तर मात्र थोडासा पुढे जायचं आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत 33. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि एक गोष्टीवरती चर्चा होईल ज्यावेळेला आक्रमण केले ना वैभव पाटीलनं, कदाचित याच्या अगोदर चांगली फलंदाजी ते करत होते, सुंदर फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलं होतं. समोरचा प्रतिपक्षाचा सर्वोत्तम गोलंदाज त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, तो थोडासा अंगलट आलाय. नक्कीच क्रिकेटमध्ये टेम्परामेंट कंट्रोल ते देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रज्योत अंभिरे विरुद्ध अगदी लॉफ्ट करायचं होता लॉंग ऑनला, तिकडे आली विकेट. प्रज्योत अंभिरे तयार आहे बॉलिंग मार्कवर. हा फटका समोर मारलाय पहिल्याच बॉलवरती सनी पाटील आलाय आणि त्यानं पाठवलाय बॉल सारंग गावाचा ब्रँड बॉलवरती चिपकावून सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकदमदा फटका 6 धावा. आल्या आल्या काय फटका केला, अगदी का श्रेयस असते ना गेट सेट गो वाला तसा फटका केलाय. आपला सपना मनी मनी मैदानावरती बरसलाय आपला सनी आणि सनीच्या बॅटमधनं अगदी स्टेट समोर खेळला होता आणि समोर खेळत असताना चेंडूला पाठवले बॉल लाईनच्या बाहेर. भाई प्रेक्षकांनी झेल टिपण्याचा प्रयत्न केला, हाताला थोडासा लागलाय कारण चेंडूवरती इतका जोरानं प्रहार केला होता सनीनं आणि चेंडूला बॉल लाईनच्या बाहेर सीमारेषा पार धरलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना एकदा धावफलकावरती नजर टाकूया. 69चं टार्गेट आहे. 18 बॉलचा खेळ आहे, 30 धावांची आवश्यकता आहे. जसा अर्धा पल्ला झालाय ओमकारजी तसा मॅच पण आहे. मॅच जरा कंपॅरिझन पहा. आफ्टर 3 ओव्हर जिथे हर्ष 11 अकलंद स्पोर्टचा संघ 39 वरती आहेत, तिथे पालघर स्पोर्टचा संघ 34 वरती होता. विकेट नव्हता पण जवळपास धावफलक समान आहे. 18 बॉल 30ची आवश्यकता. इकडे फक्त 1 विकेट एक्स्ट्रा गेली आहे, मात्र 5 धावा देखील एक्स्ट्रा. मागच्या बॉलवरती आपण चर्चा करत होतो की वैभवला अगदी विकेट गमावली आहे प्रज्योतच्या विरुद्ध. तदनंतर मात्र सनीनं लगेचच येऊन सांगितलं नाही, चांगल्या बॉलर्सला देखील चूक झाली की मार पडणार. आता रंगात आली आहे मॅच. 18 चेंडू 30 धावाची गरज आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. ऑन साईडला आडवा बॅटनं खेचायचं होतं, अगदी मिड विकेटला क्लिअर करायचं होतं, प्रॉपरली आला नाही या बॅटवरती. एक सिंगल मेल आणि ओव्हरथ्रो मागे बॅकअप वेळेवरती आलाय. आयुष्यात जर बॅकअप वेळेवरती आलं नाही तर बॅकअप खूप लवकर करावं लागतं मागेला सर. नक्कीच. आणि आपण तुम्ही देखील मोबाईल घेऊन जाता तेव्हा पॉवर बँक जोडीला ठेवता कारण बॅकअप पाहिजे, थोडंसं बॅकअप आवश्यक आहे कारण बॅकअप नाही तर पॅकअप देखील होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर चाफेवाडीतील कल्पना प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं योगदान आलंय, त्यांचंही मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. रंगलेलाचा सामना आहे. आता त्याच्यामध्ये रंग भरण्याचे काम फलंदाज करतोय की गोलंदाज करतोय ते बघूया, पण मॅच खऱ्या अर्थानं रंगात आलाय, रंगात मॅच आलाय. उलटा पुलटा स्विच करण्याचा प्रयत्न, थोडंसं लवकर तुम्ही वळले होते आणि तुम्ही लवकर वळल्यामुळे गोलंदाजाला थोडासा वेळ मिळाला आणि त्यानं चेंडूवरती बोटं अलगद जशी फिरवली, डॉट बॉलची सांगता बघा, बोटं थोडीशी अलगद फिरवली, वेग कमी केला आणि सिंगल रन. 16 बॉल 28 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 28 धावा. कम्प्लिटली मॅच बॅलन्स दोन्ही टीमसाठी. पॉवर प्ले मात्र दोन्ही संघांसाठी चांगला राहिला, जिकडे रन्स बरसताना दिसले. इथे विजेंद्रची बॅट टळपली आहे. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड मारलाय आणि चालला बॉल वाऱ्याच्या लाटांवरती, वार्तालाभ आणि बॉल सीमारेषा बाहेर आला. अजून एक दमदार षटकार. ज्या विजेंद्रला याच्या अगोदर आपण पाहिलं होतं सपोर्टिंग रोलमध्ये, ज्या वेळेला वैभव बॅटिंग करत होता, आता काय झालंय, वैभव बाद झाल्यात आणि विजेंद्रला माहिती आहे आपला रोल बदललाय. भाई किरदार बदलाय तो दमदार खेळी आहे आणि तो दमदार खेळ चाललाय.
पुन्हा एकदा समोर खेळाय क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती येत कारण एक धाव या चेंडूवरती पूर्ण वेळ घेतला, त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूमध्ये, कारण आपला रोल माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला काय असतं की रोल माहिती नसतो आणि फटा पोस्टर निकला हिरो, त्यामध्ये प्रत्येकजण हिरोच्या भूमिकेमध्ये जातो, तर सपोर्टिंग रोल बी महत्त्वाचा असतो. आतापर्यंत विजेंद्रनं तो सपोर्टिंग रोल प्ले केलाय, कारण तुम्ही जी सिने अवॉर्ड बघा, अल्फा अवॉर्ड बघा, फिल्मफेअर बघा, बेस्ट ॲक्टरला एक अवॉर्ड असतो, तर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरला देखील अवॉर्ड असतो. तुम्ही तो सपोर्ट करा, आपल्या टीमला, आपल्या सहकार्याला ते सपोर्ट करा. 14 बॉल 14 मध्ये करायचे ते 20 धावा. अक्षय सज्ज होईल गोलंदाजीसाठी. पुढ्यातला चेंडू होता स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध आला नाही. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, मृदुल फील्ड करतील, थ्रो करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 13 चेंडूचा खेळ आहे, 13 मध्ये करायचे ते 19. हा महत्वाचा चेंडू आहे. अक्षय राजभर मागच्या सामन्यामध्ये इफेक्टिव्ह ठरला होता, प्रभाव करणारी कामगिरी त्याची राहिली होती, पण या सामन्यामध्ये त्याच्यावरती आक्रमण झाले. सनीने तो टोकलेला एक षटकार एनर्जी देऊन गेलाय आणि विजेंद्र जॉईंट होतोय. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता. आता पार्टी आता दोन्ही संघाने जॉईन केली. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स पालघर, तर दुसऱ्या बाजूला हर्ष 11 मकरंद स्पोर्ट्स. हा चालला एस टी रक्षकाच्या हातात. खूप महत्वाचा बॉल होता सर हा. अगदी जन्नत सिनेमामध्ये नाही का सर एक वाक्य आहे, जीत की जंग और हार का मातम, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर बेमिसाल होता. हा तो बेमिसाल होता सर. इकडे एखादी डबल, एखादा 4-6 आला असता, मोमेंटम थोडं शिफ्ट झालं असतं, ते म्हणजेच भिवंडीकरांच्या बाजूनं. पण आता पालघर स्पोर्ट्ससाठी तो पुन्हा एकदा खेचून आणलाय आणि मॅच आताही 50-50 बॅलन्स आहे. कारण डेट ओव्हर्समध्ये एकतर रन्स पटकन बनतात किंवा एकतर विकेट्स येऊन पुन्हा सामना अगदी बदलताना दिसतो. आणि मगाशी ज्यावेळी तुम्ही अगदी बदलावाची गरज केली, म्हणून तर आयुष्याच्या वळणावरती म्हटलं जातं ना, परिवर्तन ही काळाची गरज आहे. इथे आता गोलंदाजीमध्ये देखील परिवर्तन केलं जाणार आहे. हे सगळे प्रेक्षक तुम्ही पाहता अगदी डोंगरावरती आपल्या मोबाईलच्या फ्लॅशलाईट्स ऑन करून कुणी मॅचचा आनंद घेतोय, कुणी मॅच सोबत पार्टी एन्जॉय करतोय. आणि हे सगळे लाडके प्रेक्षक मॅचचा आनंद घेत असताना हे सफाळेकर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जसं सांगण्याचा प्रयत्न करताय बाबा, फ्लॅशलाईट आम्ही ऑन केले आहे, पण आम्हाला पण हायलाईट करा. आम्ही मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन केले, पण आम्हाला देखील हायलाईट करायची आहेत. एक चांगला उल्लेख तुम्ही केला की दोन्ही संघांना संधी आहे. हा 50-50 वाला मुकाबला आहे आणि कदाचित असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही आहेत. चला वेळ जास्त जातोय, वेळ 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 पंच सांगतात जास्त वेळ जाऊन देऊ नका. कदाचित गेलेली वेळ तुमची चांगली असेल आणि येणारी वेळ काय घेऊन येईल तेही सांगता येणार नाही आहेत. तुम्ही जसं सांगितलं होतं की 50-50 वाला, हे बघा हे सगळे आहेत, हे काजवे नाही आहेत, ह्या फ्लॅशलाईट्स आहेत ज्या मोबाईलच्या आपण बघतोय. कारण काजवे पण आता दिसेनासे झाले आहेत, कारण अंधारात नाही आहे ना. पहिला लुकलुक करताना काजवे दिसायचे, पण आता अंधाराच नाही आहे, तर काजव्याने देखील आता तिथून सुट्टी घेतलीत. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. जसा 50-50चा उल्लेख केला होता ना, तसा मॅच पण 12-19 है, लेकिन इस मुकाबला 19-20 है. 19-20 है, 19-20 है. विश्वनाथ जाधव प्रयत्न करतोय. पहिला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. पहिला निर्धाव चेंडू आलाय. राईट आर्म अराउंड द विकेट आले, पंचांच्या उजव्या बाजूनं आले होते आणि चेंडूवरती बघा अगदी ऑफ कटर अलगत, जसा ऑफ स्पिनर असतो ना तसा चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉल ची सांगता होत असताना 11 चेंडूचा खेळ आहे, 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर याला विजेंद्र. अकोटाब्याचा चेंडू होता, शॉट ऑन जॅम केला, चेंडू झाला गॅपमध्ये. प्लेसमेंट परफेक्ट आहे. जी प्लेसमेंट भेदायचं होतं लॉंग ऑनला मिड विकेटच्या अंतराला, त्या अंतराला भेदत जाणारा, दणदण करून जाणारा, दणदणीत कणकणीत चौका ठोकलाय विजेंद्रच्या बॅटमधनं. शॉट ऑन जाम होता, चेंडूला पटका केला होता. गॅपमध्ये चेंडू चाललाय, जोपर्यंत मृदुल पोहोचतील तोपर्यंत चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. भाई जीत के खातिर थोडासा जुनून भी चाहिए, जुनून चाहिए. पुन्हा एकदा पुलाटल्या डिलेवरी खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला जातोय. मृदुल चेंडूवरती येतोय, एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसरी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. ज्या गतीने गेलं, काही जण मोटरसायकल घेऊन पण एवढ्या लवकर परत आले नसते. इतक्या लवकर इतक्या वेगानं सनी पाटीलनं या 2 धावा पूर्ण केल्यात. हा चेंडू बघा जसा वेगाने गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक मृदुल तोपर्यंत पोहोचतील, थ्रो येतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. पहिला चेंडू डॉट आलाय, त्यानंतर आलेल्या 4 धावा, त्यानंतर आलेल्या या 2 धावा. बिल्कुल चर्चा तो हो रही, जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल वैसा खून चाहिए. ये मैच भी आएगा हाथ में, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. 9 मध्ये 13 करायचे आहेत, पण मॅच 13-13 वाला आहे. 13-13 वाला मॅच थोडासा लांब आहे. व्हाईट बॉल पंचानी घेतलंय. पंचानी सांगितलं की थोडासा अडवण झालं होतं, त्यामुळे हा चेंडू तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील, कारण
फॉलो थ्रू जर पाहिलं तर गोलंदाजचा थोडंसं मध्ये आला होता, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे हे सर्व रिफर केलेलं आहे. तो थोडंसं आपण बघितलं तर गोलंदाज थोडा फॉलो थ्रू मध्ये आला, त्या कारणास्तव तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. पंचांनी पाहिलं आणि सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 8 मध्ये करायचे 13. हा मॅच तसा आहे ओमकारजी, जसं आपण चर्चा करतो ना, पब्लिकला पाहिजे होता, प्रेक्षकांना पाहिजे होता, तसा सामना चाललाय. 8 बॉल 13, मॅच 13 है या मेरा, लेकिन भाई दर्शकों का लगता है प्यारा. हा प्यारा मॅच चालू आहे. खूप क्लोज चालली आहे मॅच. मग विश्वनाथ जाधवनं खेचून आणली आहे. बॅटच्या समोर खोलात होता, एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, गॅप खूप मोठा आहे. बॉल चालला सीमेरेषेच्या बाहेर, आलाय चौकार. आणि या चौकारानं पुन्हा एकदा मोमेंटम जे शिफ्ट झालं होतं ते खेचून आणलंय. हेच तर क्रिकेट आहे. बारी बारी सबकी बारी, पहिल्या तुम्हारी अब हमारी. आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना मैदानावरती थांबवण्यास डोळ्याची पापणी देखील लावून न देणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी आपण पाहताय एक जादुई आविष्काराचा खेळ, जिकडे प्रेडिक्शन अफल. कारण आता समीकरण या मॅच मध्ये उरलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 7 आणि धावा बाकी आहेत मैदानावरती 9. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जसा चेंडू गेला होता ना, चेंडू चालला होता ना, त्याच्या पाठीमागे अपेक्षा धावल्या होत्या, आशा धावल्या होत्या. आणि प्रतिस्पर्ध्याचा जसा परेश आरेकर धावत होते ना, त्यावेळेला पूर्ण टीम त्या चेंडूच्या मागे धावली गेली होती. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा धावा आहे, ते धावफलकावरती 60. 9 धावांची आवश्यकता मैदानावरती हा सामना जिंकण्यासाठी टीमला. आणि आता समीकरण आलंय, 6 चेंडूचा खेळ आहे, 9 धावांची आवश्यकता आहे. इंग्लिशमध्ये जर पाहिलं ना, बघा, 6 ला उलट करा 9 होईल, 9 ला उलट करा 6 होईल. फार पूर्वी जसपाल भट्टीची एक सिरियल होती, उलटा पुलटा. हा उलटा पुलटावाला मामला आहे, तिथे ठीक आहे, पण मॅच मध्ये जर का उलट पालट घडलं तर मात्र कठीण होऊन बसेल. उलट पलट म्हणजे कदाचित तुम्हाला असं म्हणायचं सर, थेट सुपर ओव्हर कधी जाईल का? नाही, प्रेक्षकांची म्हणजे पब्लिक डिमांड तीच आहे सध्या बाबा. सुपर ओव्हर त्यांना पाहायचे. अजूनही एकही झालेली नाहीये या 6व्या पर्वात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 9 धावाची गरज आहे. आणि मॅच खूप चांगली रंगली आहे. हर्षला पण मकरंद स्पोर्ट्स संघ मैदानावरती खेळतोय. परेशदा चौधरी ते देखील मॅचचा आनंद घेतात. एक नामवंत पुरस्कार त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. इकडे डायरेक्ट हिट झालाय आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. रनआउटच्या स्वरूपात आली विकेट आणि फलंदाज बाद होतो विजेंद्र. आणि थोडासा नाराज देखील सेट झाला होता. त्याचे डोळे, त्याची बॅट मैदानावरती रंग भरत होती. 14 मध्ये 22 धावेचं योगदान त्यानं दिलं होतं. 2 चौकार 1 षटकार. बट अशा निर्णायक क्षणाला त्याचं बाद होणं आणि फ्रेश बॅटर मैदानावरती येणं थोडंसं कुठेतरी आपण पाहताय या मॅच मध्ये जर तरवाली चर्चा पुन्हा एकदा सुरू होईल. आणि ओमकार देसाईचं टॅलेंट तुम्ही पाहू शकता. तिकडे डायरेक्ट हिट आलं, जे व्हेरी मच निडेड होतं. जर डायरेक्ट हिट आलं नसतं, एक सिंगल देखील आली असती, स्ट्राईक रोटेशन झालं असतं, विकेट देखील वाचली असती. आणि दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही ओंकार देसाईचा सेलिब्रेशन पाहिलं, तर तसं हा विजेंद्रचं फ्रस्ट्रेशन पाहिलं होतं. त्याला माहिती होतं की बाबा स्ट्राईक पाहिजे, सनी पाटीलला तिथे थांबायचं होतं. ज्यावेळेला बॅटल रिले बॅटल असतं ना, त्यावेळेला ते बॅटल जोपर्यंत चेंज करताय ना, त्यापर्यंत समोरच्यानं धावायचं नसतं. ते परफेक्ट बॅटल थोडंसं एकमेकांजवळ सोपवायचं असतं. कदाचित ते सोपवण्यामध्ये हा कमी पडला. हे फ्रस्ट्रेशन बघा, हे जे सध्या आपण जे बघतोय ना विजेंद्रच्या चेहऱ्यावरती, एक सेलिब्रेशन आहे ओंकार देसाई करतोय, आणि दुसऱ्या बाजूला फ्रस्ट्रेशन जे पाहिलं आहे. सेलिब्रेशन पाहता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावेची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ आहे, 7 धावांची आवश्यकता. त्यावेळेला म्हणतात भाई नसीब मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. तसं नसीब थोडीशी मेहरबान आणि बल्लेबाज थोडासा पहलवान. अगदी तेच झालंय. आणि या स्पर्धेमध्ये एक सुपर ओव्हर झाली आहे, ती देखील 4थ्या पर्वात, आणि ती पण फायनलची मॅच 4 बॉल 4 रन. 4थ्या पर्वात आणि ती पण फायनलची मॅच 4 बॉल 4 रनची मॅच. आता 3 बॉल 3 धावायचं मॅच. आता 3 बॉल 3 धावायचं समीकरण बाकी आहे. आणि हा जो नशिबाचा चौकार आला ना, म्हणून तर क्रिकेटच्या पटलावरती स्वतः गॉड ऑफ क्रिकेट देखील म्हणतो की 99% मेहनत आणि 1% नशीब, ते देखील अगदी क्रिकेटच्या पटलावरती सोबत पाहिजे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 3 धावा. पुढील बॉल अतिशय मैदानावरती महत्वाचा. 3 बॉल आणि 3 धावेची या ठिकाणी आवश्यकता या मॅच मध्ये. मागच्याच बॉलवरती आलाय या ठिकाणी आपण पाहताय चौकार.
समीकरण मैदानावरती आपण पाहता 66 झाला. हा खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर आधीच थोडेसे पुढे उभे होते, तिकडे झाली मिसफील्ड आणि आलाय हा चौकार आणि जिंकलाय सामना टीम हर्ष मकरंद स्पोर्ट्सनं. लगातार 2 सामने जिंकून सध्या टेबल टॉप करताना ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अभिनंदन कुमार रणवी जे कॅप्टन आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे आणि आपण नक्कीच अभिनंदन करूयात परेशदादा चौधरी आणि त्या सोबतीने आमचे मित्र उत्तमदादा पाटील यांचं देखील. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय हर्ष 11 मकरंद स्पोर्ट्सनं आणि 2 सामने जिंकून अगदी या टीम बद्दल ना सर ही चर्चा सुरू होती की नव्यात काय करतील, यंगस्टर्स आहेत काय करतील. मात्र ह्या खेळाडूंनी देखील आज टेनिस क्रिकेट विश्वाला आणि स्पेशली आपल्या गुणवत्तेला न्याय देताना सांगितलं, आम्ही नवे आहोत पण आम्ही देखील भिवंडीचे छावे आहोत. खूप चांगला झाला सामना. चला आपण शेक हँड्स करूया. ओमकार देसाई आणि त्या बाजूला एका कुमार रणवीरला आपण पाहता. मात्र स्पेशली क्रेडिट जातं अगदी दुसऱ्या नंबर रांगेत जो उभा आहे ना, त्यांनी ही विजयाची रांग लावली आहे. लगातार 2 सामने जिंकून त्याचं नाव वैभव पाटील, कोळवलीचा सुपरस्टार. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला होता वैभव पाटील या विजयाची अगदी पायाभरणी ज्या खेळाडूंनी केली होती. कारण धावांचा पाठलाग करत होतं, सोपं नव्हतं. चांगली गोलंदाजी फळी होती तिथे. पंकज पाटील असतील, प्रज्योत अंबिरे, विश्वनाथ जाधव, अक्षय राजभर 4 चांगले गोलंदाज होते. पण त्यांच्या अगेन्स्ट वैभव पाटीलला केलेलं आक्रमणच कदाचित फायदेशीर ठरलं या सामन्यामध्ये विजय होताना. आणि ते स्माईल चेहऱ्यावरती येणं आवश्यक होतं. स्माईल आपण पाहिले चेहऱ्यावरती आणि हा हर्षोल्लास या टीमचा जो अनुभवतोय. आता मॅच समरी आपल्या समोर आहे. पहिल्या डावात अक्षय घरत 13 बॉल 33, करण मोरे 16 चेंडू 32 धावा. खूप चांगलं योगदान त्यानं दिलं. वैभव पाटीलची बॅटिंग तुफानी राहिली. 13 चेंडूमध्ये 30, विजेंद्रनं 14 मध्ये 22 त्या उपयुक्त होत्या आणि वैभव माईच्या 3 मध्ये 10 आणि सनी पाटीलनं 4 मध्ये नाबाद 7 हा सामना जिंकला. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजी देखील तितकीच महत्वाची राहिली. वैभव माळी इकॉनॉमी महागडी होती पण विकेट्स त्याच्या खात्यात 4. प्रतीक वाकडे 1 ओव्हर्स 9 धावा, आधी 17, मनोज घाटा 16. मात्र फायनली 4 विकेट ज्यानं काढले आणि बॅटिंग करताना आपण पाहिलं 10 रन्स ज्याच्या बॅटमधून आल्या तो वैभव माळी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार आपण जरूर देणार आहोत. त्याआधी काही सन्मानात आदरणीय महादेवजी घरत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. दशरथजी किणी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. यावेळी आपण या सन्मान सोहळ्याकडे आणि महादेवजी घरत यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातं. कॉम्बॉक्स मध्ये एक छोटासा बदलाव आपण करूयात. मंगेला सरांच्या सोबतीनं आता उत्कर्ष या ठिकाणी जॉईन होईल. सर मजा आली खूप. 6 दिवस ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती आज तो क्षण आला आणि क्रिकेट एक्सपर्ट म्हणून मंगेला सरांची ओळख आहे आणि मजा आली मागच्या या 6 ओव्हर्स तुमच्यासोबत शेअर करायला. अभिनंदन टीम हर्ष अँड मकरंद स्पोर्ट्स, कॉंग्रॅच्युलेशन. आपण मॅन ऑफ द मॅच या वैभववरती आपण सामनावीराचा पुरस्कार तिकडेच देतोय आणि महादेवजी घरत यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल वैभव माईला. थँक्यू सो मच वैभव. खरं तर आज खूप बिझी शेड्यूल होतं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमधून त्याला सर निमंत्रण होतं. मात्र आपल्या एका कॉलवरती या स्पर्धेमध्ये तो जोडला गेला आणि त्याबद्दल त्याचा देखील करूयात आपण विशेष आभार. मैत्री जपणं म्हणजे खरं तर भिवंडीकरांकडून शिकावं. वैभव कसं वाटलं या स्पर्धेमध्ये आलास खेळताना? 2 मिनिटं आपण चर्चा या 2 मिनिटं आय थिंक त्याला परत यायचं आहे. तो पण म्हणेल मी पुन्हा येईल आणि पुन्हा आपण चर्चा करू. नाव बॅक टू क्रिकेट. सामन्याकडे आपण वळणार आहोत. आवाज आपल्या सोबत तुकाराम मांगेला सर. लॉट्स टाकणार आहोत आपण उद्याच्या 7 टीममध्ये आणि लक्षात घ्या पहिला आणि दुसरा सामना होईल. 3री आणि 4थी चिठ्ठी सामना होईल. 5वी आणि 6वी चिठ्ठी सामना होईल आणि 7वी टीम जी येईल त्यांना बाय मिळणार आहे. आणि पहिल्या आणि दुसऱ्या मॅचचा विनर म्हणजे 1, 2, 3, 4 त्यांची फर्स्ट सेमीफायनल, 5, 6 आणि ज्या टीमला बाय मिळेल त्यांची सेकंड सेमीफायनल. परत एकदा सांगतो नंबर 7 ची चिठ्ठी ज्याच्या वाट्याला येईल ती टीम सुपर 4 ला जाईल आणि नंबर अगदी आपण पाहताय 1 आणि 2 मधून पहिला विनर 3 आणि 4च्या विनर सोबत फर्स्ट सेमीफायनल खेळ. 5 आणि 6चा विनर बाय मिळालेल्या टीम सोबत सेमीफायनल खेळ आणि प्रत्येकी टीम ऑल इंडियन 2 आयकॉन्स घेण्याची संधी तुमच्याकडे. मग ते जगाच्या पाठीवरून तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले कोणतेही तारे उतरवू शकतो आणि फ्रेश आयकॉन तुम्हाला खेळवावे लागतील जे या स्पर्धेमध्ये हारलेले देखील नसतील आणि क्वालिफाय झालेले देखील नसतील. चला आपण ड्रॉ करतोय. नाही बारका तो जाम खतरनाक आहे, त्याला नको, त्याला थोडं थांबव. त्या दिदीच्या हस्ते करूया आपण. दिदी ये 2 मिनिटं आपण ड्रॉ करूयात. 2-2 चिठ्ठ्या आपण उचलणार आहोत. बारका भविष्यातला सिंगर आहे भावा. आताच अनेक सारी गाणी